नमस्कार मंडळी, उद्धव ठाकरे यांना शिवसेना सांभाळता आली नाही। बाळासाहेब ठाकरे गेले आणि त्याचबरोबर शिवसेनेला सुद्धा गळती लागली। शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांना चिन्ह सुद्धा सांभाळता आले नाही, शिवसेनेतले कार्यकर्ते सुद्धा सांभाळता आले नाही। इतकेच नाही तर एकनाथ शिंदे सारखा माणूस सुद्धा सांभाळता आला नाही। अशा पद्धतीच्या चर्चा रंगू लागल्या। प्रत्येकाच्या तोंडातून ते शब्द येत होते, परंतु आता तसं होणार नाही। उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून एक खेळी खेळली। जे काही नगरपालिकेच्या निवडणूक होतील त्या निवडणुकीत एक डाव टाकलेला आहे। हा डाव कोणता असणार आहे? उद्धव ठाकरे यांच्यासोबत राज ठाकरे सुद्धा बाहेर पडणार नाहीत, म्हणजे राज ठाकरे सुद्धा बाहेर जाऊ शकत नाहीत आणि फडणवीस साहेबाला सुद्धा झोप येणार नाही, एकनाथ शिंदे यांना सुद्धा झोप येणार नाही। नेमका डाव कसा असणार आहे आणि नेमकी चर्चा कशी होत आहे याच्यावरती थोडक्यात एक नजर टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत। म्हणजे मी गणेश ठाकरे, चॅनल नवीन आहे, चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। आपले काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विसरू नका। मंडळी, ज्या अर्थी बाळासाहेब ठाकरे गेले आणि बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यावरती राजकारणाची धूर आली, शिवसेनेची धूर आली, परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना ते जमलं नाही। त्यांची शैली बोलण्याची ही कुठेतरी कमी पडली, अशाही चर्चा होत होत्या। त्याच नंतर राज ठाकरे यांचं भाषण ज्या पद्धतीने बाळासाहेब ठाकरे यांचं होतं त्याच पद्धतीने राजकारण किंवा बोलणं हे राज ठाकरे यांचं होतं। मराठी माणसाची अस्मिता मुंबईसोबत जोडलेलीच आहे, घराण्यासोबत जोडलेली आहे, ठाकरे घराण्यासोबत जोडलेली आहे। जसं एखादी आई आपल्या बाळाला पोटात ठेवते आणि त्याची नाळ त्याच्या बाळासोबत जोडलेली असते, तसंच मराठी भाषेचं आहे, मराठी माणसाचं आहे आणि मुंबईचं नातं आहे या ठाकरे घराण्यासोबत। मग ठाकरे घराणं मराठी भाषा असेल किंवा ठाकरे घराण्याला सोडणार नाही हे निश्चित आहे। कारण तर एकनाथ शिंदे जरी बाहेर पडलेले असतील शिवसेनेला सोडून, परंतु ती गळती कुठेतरी थांबत नव्हती। परत कोणा कोणीतरी शिवसेनेतून बाहेर पडत होतं आणि भाजपकडे जात होतं। भाजपचा सुद्धा याच्यामध्ये फायदा होत होता। भाजपने सुद्धा आता हिंदी भाषेचं राजकारण केलेले आहे। या महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारची भाषा, इतर राज्यात त्यांची भाषा बोलली जाते, कोणत्याही भाषेचं त्या ठिकाणी सक्ती केली जात नाही, परंतु भाजपला मराठी भाषासोबत हिंदी भाषिकाचे जे काही लोक असतील त्यांचं सुद्धा मतदान पाहिजे। नगरपालिकेच्या निवडणुकी होणार आहेत आणि त्याच तोंडावरती या हिंदी मराठी भाषेचं कुठेतरी राजकारण केले जात आहे। मराठी भाषा असताना हिंदी भाषेची सक्ती केली जात आहे, कारण तर मराठी माणूस मतदान करणारच आहे। त्याचसोबत नगरपालिकेच्या निवडणुका असतील त्याच्यासोबत त्यांना हिंदी भाषिकाचं सुद्धा मतदान पाहिजे, म्हणून तर राजकारण होते। आणि याचा मुद्दा घेत राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील यांनी भाजपला घेरलेले आहे। मराठी भाषा जर बोलायची सक्ती केली असेल किंवा हिंदी भाषा जर या महाराष्ट्रात बोलायची सक्ती केलेली असेल तर मग इतर राज्यात सुद्धा तशाच पद्धतीची सक्ती करा, असं म्हणणं राज ठाकरे यांचं होतं, उद्धव ठाकरे यांचं होतं। मग या मुहूर्तावरती किंवा राज ठाकरे जे शिवसेनेसोबत जोडल्या जातील किंवा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येतील अशा पद्धतीच्या चर्चा सुद्धा रंगत होत्या। म्हणून तर राज ठाकरे यांची खेळी म्हणजे उद्धव ठाकरे यांची खेळी आहे। कारण तर राज ठाकरे हे बाहेर पडणार नाहीत। मराठी भाषेचा मुद्दा घेत जर भाजपसोबत परत गेले तर मग मराठी माणसाचं काय होणार? मराठी माणसं जे काय असतील, मराठी लोक जे काय असतील, या महाराष्ट्रातील जे काही लोक असतील ते मनसेला मतदान करतील का, असा हे प्रश्न आहे। 110 जागांपैकी 40 जागा ह्या मनसेला दिल्या जातील। उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या सोबत येतील किंवा ते दोघं सोबत येतील। राज ठाकरे हे उद्धव ठाकरेला सोडून जाणार नाहीत आणि एकनाथ शिंदे त्यांची राजनीती असेल, त्याचबरोबर जे काही फडणवीस साहेब असतील त्यांचं राजकारण असेल, हे कशा पद्धतीने साध्य करतात, नेमकी काय खेळी खेळतात आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांची रणनीती पुढची कशी असणार आहे, त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांची रणनीती कशी असणार आहे, हे दोघं सोबत येणार का, अशाही चर्चा आहेत। आणि मराठी माणसासाठी या मुंबईसाठी या दोघा भावांनी एकत्र यावं अशा बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया आहेत। यामध्ये जे काही एकनाथ शिंदे असतील त्यांची सुद्धा झोप उडालेली आहे। हे जर दोघं भाऊ एकत्र आले तर काय होईल? एकनाथ शिंदे असतील, फडणवीस साहेब असतील, या दोघांची सुद्धा झोप उडालेली आहे। आता हे भाऊ जर एकत्र आले तर मग आपलं काय होणार? या मुंबईत आपलं काय चालणार? आणि परत आपल्या जे काही नगरपालिकेच्या निवडणुका असतील त्याच्यात आपल्याला मतदान होईल का, आपल्या जागा येतील का,
अशा बऱ्याच काही चर्चा सध्या रंगत आहेत. या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय शिवराय.